कधी कधी इतिहास वाचताना मनात प्रश्न येतो, एखादा माणूस इतका त्रास सहन करूनही पुढे कसा चालला असेल। महात्मा फुले त्यांच्या पायात चप्पल नव्हती, पण हृदयात पर्वतासारखी ताकद होती। ते मुलींसाठी शाळा सुरू करत होते आणि लोक त्यांच्यावर दगड मारत होते, अपमान करत होते, हसत होते। पण फुले थांबले का? नाही, कारण त्यांना माहीत होतं एका मुलीचं आयुष्य बदललं म्हणजे संपूर्ण पिढीचं भविष्य बदलेल। एकदा सावित्रीबाई शाळेत जाताना लोकांनी तिच्यावर शेण फेकलं। ती घराकडे परतली नाही, ती शाळेतच गेली, कारण ती म्हणाली, मुलींच्या डोळ्यातलं स्वप्न माझ्या भीतीपेक्षा मोठं आहे। मित्रांनो, हे विचार करा, त्या काळात एक साधा वाक्य बोलणंही अपराध होतं। सगळे माणूस समान आहेत आणि फुले त्या अपराधासाठी आयुष्यभर लढले। आज आपण फक्त फोटोला हार घालतो, पण प्रश्न असा आहे, आपण त्यांच्या लढाईचा वारसा जपतो का? आजचा तरुण जिंकण्यासाठी हरतो, सकाळी उठताना हरतो, स्वप्न पाहतो पण त्यासाठी झगडत नाही। फुले म्हणाले असते, बाळांनो, मी अंधारात लढलो, तुम्ही उजेडात का घाबरता? आज त्यांच्या पुण्यतिथीला एकच वचन द्या, ज्या मार्गावर त्यांनी रक्त, घाम आणि अश्रू टाकले, तो मार्ग आपण सोडणार नाही। अडचण असेल, दुखेल, डोळे पाणावतील, पण लक्षात ठेवा, फुले थांबले नाहीत, आपणही थांबायचे नाही। फुले थांबले नाहीत, आपणही थांबायचे नाही।